देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची. 21 मेला रिलीज झालेला देऊळबंद 2 हा सिनेमा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. पहिल्या 4 दिवसात या सिनेमानं 18,59,00,000 कलेक्शन केलंय. तर पहिल्याच विकेंडला हा सिनेमा बघण्यासाठी थिएटर बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. पुणे मुंबई सारख्या शहरांपासून ते ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. 2015 मध्ये आलेल्या देऊळबंद नंतर तब्बल 11 वर्षांनी आलेल्या या दुसरा भाग प्रेक्षकांना पुन्हा एकदा आकर्षित करतोय. दुष्काळ, कर्जबाजारीपणा यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी हा गंभीर सामाजिक विषय या सिनेमातून मांडण्यात आलाय. पण हा विषय मांडताना थेट स्वामी समर्थांना परीक्षेला उभी करणारी आणि व्यवस्थेला जाब विचारणारी एक साधी शेतकरी महिला या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे हा विषय ग्रामीण महाराष्ट्राच्या मनाला भिडताना दिसतोय. पण फक्त भावनिक विषयामुळे देऊळबंद 2 चालतोय का, की त्याचे अजून काही कारण आहेत? देऊळबंद 2 हिट का होतोय जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी देऊळबंद 2 ने गेल्या 4 दिवसात केलेल्या कमाईबद्दल बोलूयात. 21 मे ते 25 मे या 4 दिवसात देऊळबंद 2 ने देशभरात एकूण 18,59,00,000 ग्रॉस कलेक्शन तर 15,75,00,000 नेट कलेक्शन केलंय. पहिल्या 4ही दिवसात देऊळबंद 2च्या कलेक्शन मध्ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळतंय. 21 मेला 2.45 कोटी, 22 मेला 2.55 कोटी एवढं कलेक्शन देऊळबंद 2 ने केलं. पण शनिवार रविवारी देऊळबंद 2चा वीकेंड ब्लास्ट पाहायला मिळाला. शनिवारी देऊळबंद 2 ने 4.85 कोटी तर रविवारी 5.90 कोटींची कमाई केली. मुंबईत या चित्रपटाचे सर्वाधिक शो लागले असून पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सांगलीत सुद्धा देऊळबंद 2 ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे देऊळबंद 2 ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते. आता देऊळबंद 2 हिट होण्याचं पहिलं कारण म्हणजे सामाजिक विषयाला श्रद्धेची जोड. 2015 मध्ये जेव्हा प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित देऊळबंद सिनेमा आला, त्या सिनेमात विज्ञान विरुद्ध अध्यात्म यातला संघर्ष दाखवण्यात आला होता. राघव शास्त्री हा नासामधला नास्तिक शास्त्रज्ञ भारतात परत आल्यावर लोकांच्या श्रद्धेला आव्हान देतो आणि परिसरातलं स्वामी समर्थांचं मंदिर बंद पाडतो. त्यानंतर घडणाऱ्या चमत्कारी घटना, स्वामी समर्थांच्या येण्यानं राघवच्या आयुष्यात झालेले बदल, नास्तिक ते निस्सिम भक्त असा त्याचा झालेला प्रवास, ही गोष्ट प्रेक्षकांना भावली होती. थोडक्यात देवानं घेतलेली भक्ताची परीक्षा हा देऊळबंदच्या पहिल्या भागाचा गाभा होता. पण देऊळबंद 2चं कथानक त्यापेक्षा वेगळे. इथे स्वामी समर्थ आणि भक्ती या भोवतीची गोष्ट फिरते. पण देऊळबंद 2 मध्ये एका सामान्य शेतकरी महिलेचा संघर्ष दाखवण्यात आलाय. नैसर्गिक संकट, कर्जाचा बोजा आणि त्यामुळे मृत्यूला कवटाळणारा शेतकरी हा गंभीर सामाजिक विषय या सिनेमातून प्रवीण तरडेंनी मांडलाय. पण हा विषय मांडताना संगीता नावाची एक शेतकरी महिला थेट स्वामींच्या अस्तित्वाला आव्हान देत त्यांचीच परीक्षा घेते. भक्ताचा देवाशी असलेला हक्काचा पण आक्रमक संघर्ष प्रत्येकाला भावणारा असल्याचं प्रेक्षकांचं मत आहे. यासोबतच थेट प्रवीण तरडेंचे पटकथा आणि संवाद यामुळे हा विषय प्रत्येकाच्या मनाला भिडतो. बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा, त्यात शेतकऱ्याची. या देशात सगळं ओरिजिनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी आहे. अशा संवादांमुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आपलीच वाटते. पहिल्या भागाप्रमाणे देऊळबंद 2 मध्ये स्वामी फक्त एका घरात राहत नाही, तर ते ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरात सामान्य माणसासारखे वावरतात. संकटात सापडलेल्या कुटुंबाला थेट मदत करण्याऐवजी ते त्यांना स्वतः लढण्याची ताकद कशी देतात, ही मांडणी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. हा सिनेमा फक्त चमत्कारांवर भर देत नाही, तर कथेचा मोठा भाग हा शेतकऱ्यांचे प्रश्न, बोगस बियाण्यांचं रॅकेट, कर्जबाजारीपणा, सदुशेठ होणारी शेतकऱ्यांची फसवणूक आणि ग्रामीण भागातील राजकारण यावर आधारित आहे. त्यामुळे देऊळबंद 2 फक्त आध्यात्मिक सिनेमा न राहता सामाजिक आणि वास्तववादी ठरतो. जसजशी गोष्ट पुढे सरकते तसतशी प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढत जाते. संगीता या शेतकरी महिलेचं आव्हान, स्वामी समर्थ कसं पेलणार, गावात येणाऱ्या संकटांमधून ते लोकांना कसा मार्ग दाखवणार, हा प्रवास जास्त थरारक आणि उत्सुकता वाढवणारा असल्याचं मत प्रेक्षकांनी मांडलंय. देऊळबंद 2 ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे ग्रामीण प्लस शहरी प्रेक्षकांचा कनेक्ट. ग्रामीण प्रेक्षकांसाठी या सिनेमातलं जग खूप ओळखीचं आहे. दुष्काळ, शेतीचं नुकसान, कर्जाचा ताण, गावचं राजकारण, देवस्थानांभोवती फिरणारी सत्ता आणि संकटात देवाकडे आशेनं बघणारा सामान्य माणूस, हे सगळं ग्रामीण भागात रोजच्या आयुष्याचा भाग आहे. पण दुसरीकडे शहरी प्रेक्षक सिनेमाशी वेगळ्या पद्धतीनं कनेक्ट होतात. शहरातल्या माणसानं शेतीपायी शेतकऱ्याची झालेली माती हे वास्तव अनुभवलं नसेल, पण व्यवस्थेच्या विरुद्धचा त्याचा लढा हा रोजचाच आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रचंड ताणतणाव, महागाई, नोकरीची अस्थिरता आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे येणारी असहाय्यता शहरातला प्रत्येक माणूस अनुभवतोय. त्यामुळे या सिनेमातील शेतकरी महिलेचा फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींबद्दलचा लढा शहरी भागातल्या प्रेक्षकांना, विशेषतः महिलांना आपलासा वाटतो. माझ्या कष्टाचं काय, तू देव आहेस ना, मग चुकीच्या माणसांना शिक्षा का नाही होत, हा शेतकरी महिलेनं स्वामींना केलेला प्रश्न शहरी माणूस सुद्धा हतबलतेतून अनेकदा देवाला विचारतो. यातून ही गोष्ट फक्त शेतकरी वर्गाचीच नाही, तर सामान्य नोकरदार माणसाची होणारी कोंडी सुद्धा दाखवते. त्याचसोबत सुशिक्षित शहरी तरुणांना अंधश्रद्धेऐवजी कष्टाचं महत्त्व सांगणारा स्वामींचा तार्किक दृष्टिकोन सुद्धा प्रचंड भावतो. स्वामी समर्थांचे ग्रामीण भागासह शहरी भागातही लाखो भक्त आहेत. देऊळबंदच्या पहिल्या भागातली गोष्ट ही शहरी भागातल्या उच्चशिक्षित तरुणाभोवती फिरणारी होती. त्याला सुद्धा शहरी भागातल्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे 11 वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर स्वामी समर्थांवर आधारित सिनेमा बघण्यासाठी सिंगल स्क्रीन पासून ते मल्टीप्लेक्स पर्यंत प्रेक्षकांची गर्दी होताना दिसते. गेल्या काही वर्षात शहरी प्रेक्षकांमध्ये रुटेड कंटेंट बघण्याचं प्रमाण वाढलंय. गावाकडचं वास्तव, मातीतली भाषा, स्थानिक संस्कृती आणि वास्तववादी पात्र असलेले सिनेमे शहरातल्या तरुण वर्गाला सुद्धा आकर्षित करत आहेत. त्यामुळेच देऊळबंद 2 हा फक्त ग्रामीण महाराष्ट्राचा सिनेमा राहत नाही, तर तो एका सामान्य माणसाच्या संघर्षाची गोष्ट बनतो आणि हेच या सिनेमाचं सर्वात मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे. देऊळबंद 2 प्रेक्षकांना आवडण्यामागचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तरडे दाम्पत्याचा संघर्ष आणि तगडी स्टारकास्ट. प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. आजवर प्रवीण तरडेंनी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून वेगवेगळ्या कलाकृतींतून स्वतःला सिद्ध केलंय. स्नेहल तरडे यांनी सुद्धा धर्मवीर, फुलवंती अशा सिनेमांतून आपल्या अभिनयाची चुरूक दाखवली आहे. फुलवंती सिनेमाच्या दिग्दर्शिका म्हणून सुद्धा त्यांचं कौतुक झालं होतं. पण देऊळबंद 2 चा टीजर लॉन्च तरडे दाम्पत्याकडून अक्कलकोट इथं स्वामी समर्थांच्या मंदिरात करण्यात आला. तेव्हा आपल्या स्ट्रगल बद्दल सांगताना स्वामी समर्थांच्या येण्यानं आपल्या आयुष्यात कसे बदल झाले याबद्दलही या दाम्पत्यानं सांगितलं. आमच्या कष्टांना फळ स्वामी कृपेमुळे मिळाल्याचं स्नेहल तरडेंनी यावेळी सांगितलं. देऊळबंद सिनेमा हा प्रवीण तरडेंचा पहिला सिनेमा.
त्यानंतर स्नेहल तरडे यांची मध्यवर्ती भूमिका असलेला देऊळ बंद 2 हा सिनेमा ही स्वामींचीच कृपा असल्याचं स्नेहल तरडे म्हणाल्या. त्यावेळी त्या भाऊकही झाल्या होत्या. तर प्रवीण तरडे यांनी स्नेहल यांच्या भूमिकेचं कौतुक करताना स्नेहलचं काम पुढची अनेक वर्ष लक्षात राहील असं सांगितलंय. यासोबतच मी शेतकऱ्याचा पोरगा असल्यानं माझ्या प्रत्येक सिनेमात मी शेतीचं वास्तव उभारण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक विषय घेतल्यामुळेच माझा एकही सिनेमा आजवर फ्लॉप गेला नाही असं तरडे म्हणाले. त्यामुळे तरडे दाम्पत्याचा स्ट्रगल, त्यांची कलाकृती याचं भरपूर कौतुक होत आहे. तसंच पहिल्या भागाप्रमाणेच देऊळ बंद 2 मध्ये सुद्धा मोहन जोशी हे ज्येष्ठ अभिनेते स्वामी समर्थांची भूमिका साकारतायत. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा मोहन जोशींनी या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. पॅरालिसिस सारख्या गंभीर आजारातून उभे राहत मोहन जोशींनी जिद्दीनं सलग 33 तास शूट केलंय. या सिनेमात स्वामी समर्थांची मोहन जोशींनी केलेली भूमिका ही आजवरच्या त्यांच्या कामातली सर्वोत्तम भूमिका असल्याचं स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी सांगितलंय. यासोबतच प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई, गश्मीर महाजनी यांच्या भूमिकांनी सुद्धा या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच देऊळ बंद 2 बघण्यासाठी प्रेक्षकांनी रांगा लावल्यात. देऊळ बंद 2 सिनेमा चालण्याची नेमकी कारणं कोणती? तुम्ही देऊळ बंद 2 बघितला असेल तर सिनेमाचा तुमचा अनुभव काय तो कमेंटमध्ये नक्की लिहा. अगर वीडियो पसंद आई हो तो वीडियो को लाइक करें और ऐसे ही वीडियोस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें। मिलते हैं अगली वीडियो में।